की आपण कर्जमुक्तीचं आंदोलन छेडलं आहे आणि कर्जमुक्ती मागणारा कोण आहे तर जो एका जमान्यामध्ये बँकांमध्ये डिपॉझिट ठेवत होता 60-65च्या दरम्यान. हे बँकांचे सगळे मॅनेजर्स गावखेड्यामध्ये जायचे, कारण त्यावेळेला त्यांना माहीत असायचं दिवाळी दसऱ्यानंतर याचा माल विकला गेलेला आहे, पैसा आलेला आहे. त्यावेळेला माल विकायची सुद्धा परिस्थिती अशी होती की शेतकऱ्याचा माल त्याच्या घरात पडलेला असायचा, त्याच्या घरी गोडाऊनमध्ये किंवा बैठकीत पडलेला असायचा. शहरातला व्यापारी त्याचा दलाल लाल छापी टाकून गावखेड्यात फिरायचा आणि सांगायचा की विचारायचा की बाबा माल आहे का, काय आहे, काय भाव देता, काय विकता. त्याचा याचा भाव पटला तर तो दलाल गावातीलच एखादी गाडी किंवा ट्रॅक्टर किंवा मेटाडोर धरून माल भरायचा आणि घेऊन जायचा. जर सौदा पटला नाही तर माल शेतकऱ्याच्या घरात पडलेला राहायचा. शेतकऱ्याला काही विक्रीची घाई नसायची, कारण त्याला कोणाचे बाजारामध्ये पैसे द्यायची गरज नव्हती, कारण काही त्याची उधारीच नव्हती, कारण हा बँकात डिपॉझिट ठेवणारा मनुष्य होता. तर त्यानंतर परिस्थिती बदलली. हरित क्रांतीच्या मागे आपल्याला लावलं आणि हुरळली मेंढी आणि लागली लांडग्या मागं. त्या पद्धतीने मग शेतकऱ्यांनी जुनी स्वतःच्या बियाण्याची, स्वतःच्या खताची आणि मजुरांना ज्वारीवर देणारी जी पद्धत होती ती बदलली आणि त्याच्यानंतर मग विकतचं बियाणं, विकतची रासायनिक खतं आली म्हणून मग कीटकनाशकं, अशा पद्धतीच्या भांडवली शेतीच्या मागे लागला. उत्पादन वाढलं मात्र उत्पन्न कमी झालं, कारण खर्च झाला. मी नेहमी उदाहरण देत असतो की आता आपल्या हे जे आहे त्याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे की 1967 साली कापसाला 180 रुपये भाव होता आणि सोन्याचा भाव 102 रुपये तोळा 12 ग्रॅमचा, म्हणजे 8 रुपये ग्रॅम सोनं होतं. 8 रुपये ग्रॅम म्हणजे 180 रुपयामध्ये 22 ग्रॅम सोनं 1967 साली होतं. 1967 साली, एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर आजची जी परिस्थिती आहे ही तुम्हाला माहिती आहे की आता आपण 1 क्विंटल कापूस ज्याचा उत्पादन खर्च किमान 10,000 रुपये क्विंटलचा आहे, 10,000 रुपये क्विंटल उत्पादन करतात. त्यावेळेचा 180 रुपये क्विंटल जो होता तो उत्पादन खर्च शून्य असलेला, त्याच्यावर 22 ग्राम सोनं मिळत होतं. आता 10,000 रुपये ज्याचा उत्पादन खर्च आहे, किमान 8,000 रुपये उत्पादन खर्च आहे, अशा कापूस जर 1 क्विंटल विकला तर त्याला 7,000-8,000 पडतं, म्हणजे अर्धा ते पाऊण ग्रॅम सोनं मिळतं. इतकी शेतकऱ्यांची दुर्दशा झालेली आहे. एवढा मागे शेतकरी आत्महत्या का करतो, त्याला कारणं काय आहेत, याच्यासाठी हे एक छोटं कोष्टक जे समजून सांगितलं. त्यावेळेला गव्हाला 90 रुपये क्विंटलचा भाव होता आणि शिक्षकाला किंवा क्लास 2ला पगार हा 40 रुपये होता. म्हणजे 2 महिन्याच्या पगारातून तो 1 पोतं गहू घेऊ शकत होता कसं बसं, आणि आता तो एका महिन्याच्या पगारातून 40 पोते गहू विकत घेतो. 40 पोते. त्यावेळेला तो 2 महिन्याच्या पगारातून 1 पोतं घेतो. नोकरदार का सुखी आहेत आणि शेतकरी का मरतो आहे एवढं समजून सांगायसाठी एवढी उदाहरणं मला पुरेच आहे. परंतु दुर्दैवाने याच्यामध्ये हे झालेलं आहे की शेतकरी जर मेला असेल तर त्या 2-3 गोष्टीमुळे मेला. त्याचं कारण असं आहे की त्याला इन्कम टॅक्स नाही आहे. आणि इन्कम टॅक्स का नाही आहे, कारण सरकार मूर्ख नाही आहे. त्यांना माहीत आहे की ज्या धंद्यामध्ये इन्कमच नाही त्याच्यावर टॅक्स लावणं नको. आणि जर त्याला इन्कम टॅक्स लागला असता तर त्यांनी जे इन्कम टॅक्सचे रिटर्न दाखल केले असते ते सगळे लॉसचे दाखल केले असते. आणि लॉसचे इन्कम टॅक्स आज फक्त देशामध्ये 3% लोक इन्कम टॅक्स भरतात. त्यांच्यासाठी एवढी मोठी यंत्रणा आहे. जर सगळे 100% लोकांना इन्कम टॅक्सचे रिटर्न दाखल करावे लागले असते तर किती मोठी यंत्रणा लागली असती. आणि त्यातले 97% इन्कम टॅक्सचे रिटर्न हे लॉसचे राहिले असते, ज्याचा काही उपयोग नाही. आणि त्याच्यानंतर त्या लोकांना कल्पना आली असती की आपण तर हे लॉसचे भरून राहिलो, म्हणजे आज नाही तर तो उद्या शहाणा झाला असता तो शेतकरी. तो होऊ नये म्हणून आम्ही शेतीवर इन्कम टॅक्स लावत नाही अशी मखलाशी सरकारने केली आणि तिथं शेतकरी फसला. आपण आता ज्या काही एकंदरीत ध्येय धोरणं आपली पुढची ठरवलेली आहेत त्याचं उहापोह मी बरेचदा माझ्या प्रहारमधून केलेला आहे. त्याच्यामुळे मी पुनरावृत्ती टाळण्याकरिता त्याचा फारसा इथं उल्लेख करत नाही. मात्र आपल्याला भविष्यामध्ये आपण आता सध्याच्या घडीला एक टप्पा करत जातो. सरकारने तर सांगितलं आहे, जाहीर केलं आहे की आम्ही कर्जमाफी देणार नाही, आम्ही देऊ शकत नाही.
असं सरकारने जरी सांगितलं तरी पण हे सरकारचा खोटारडेपणा. या सरकारने मागील 10 वर्षामध्ये उद्योजकांचे 16 लाख कोटी रुपये राईट ऑफ म्हणजे माफ केले. 16 लाख कोटी रुपये, एक लक्षात घ्या. आणि गावंडेंनी सांगितलं तुम्हाला की सध्याच्या घडीला शेतकऱ्यांवर असलेलं कर्ज फक्त किती आहे तर 72,000 कोटी. हे म्हणतात पैसा नाही. शक्तीपीठ महामार्ग बांधायला तुम्हाला 1.25 लाख कोटी कुठून आले? आमदारांनी पगारवाढ न मागता ही त्यांना 25% पगारवाढ दिली आणि सकाळी आणि संध्याकाळच्या 5 वाजता तो ठराव मांडला गेला. 6 वाजता तो ठराव सर्वानुमते पास झाला, 5 मिनिटामध्ये टाळ्यांच्या गडबडीत. सरकारी नोकऱ्यांना 8वा वेतन आयोग सरकारने कबूल केला. त्याची कुठं मागणी नाही, कुठे नोंद नाही, कुठे मोर्चे नाही. आणि सरकार एकीकडे म्हणतं आमच्याकडे पैसा नाही, तर मग शक्तीपीठ महामार्ग बांधायला तुम्ही 1,00,000 सव्वा कोटी कुठून आणणार आहात? बरं, शेतकऱ्यांना हे मागायची गरज नव्हती कर्जमाफी. त्याचं कारण असं आहे की जर आमच्या सोयाबीनला जर पहिल्या जसं 2022ला 8 ते 10 हजार रुपये भाव मिळाला आणि 50 क्विंटल ज्याच्याकडे सोयाबीन झाला आहे, 50 क्विंटल आणि 10,000 म्हणजे त्याला 5 लाख मिळाले असते. यावर्षीचं जे सोयाबीन आलं मुळामध्ये ते कमी झालं. ज्याला एकरी 8 ते 10 क्विंटल होतं त्याला 2 ते 3 क्विंटल सोयाबीन झालं. मुळात उत्पादन कमी झालं. म्हणजे जिथं त्याला 5 एकरात 50 क्विंटल व्हायचं तिथं त्याला 5 एकरामध्ये 15 क्विंटल झालं. आणि 15 क्विंटलला त्याला पैसे मिळालेले आहेत 15 त्रिक 45 किंवा 15 चौक 60,000 फक्त. म्हणजे 5 लाखाच्या जागी 60,000 आम्हाला मिळाले. एक विषय. एकीकडे विम्याचे पैसे देत नाही, कारण विम्याच्या सगळ्या पद्धती तुम्ही किचकटीच्या करून टाकल्या आणि शेतकऱ्यांच्या फायद्याचा म्हणून दाखवलेला विमा हा शेतकऱ्यांच्या फायद्याचा न ठेवता हा विमा कंपन्यांच्या फायद्याचा झालेला आहे. विमा कंपन्यांचा नफा आणि त्यांना दिलेलं प्रीमियम याची जी काही तफावत मागच्या वेळेला गावंडे आणि मी विमा कंपनी याच्यामध्ये गेलो होतो त्यावेळेला मी मांडली आणि त्यावेळेला सरकारला सांगितलं की हा भानगडी केल्यापेक्षा विमा कंपनी सरकारने स्थापन करा. पण हे सगळं करणार नाही सरकार. त्याचं कारण असं आहे की सरकारला जे काही तुमच्या आणि माझ्यासाठी तुमच्या आणि माझ्या नावाने करायचं आहे त्या सगळ्या गोष्टी दाखवायच्या आणि खायच्या दात वेगळे जसे असतात तशातला. कारण सरकारी जर विमा त्याचे पैसे खाता येणार नाही प्रीमियममध्ये. जर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली 72,000 कोटीची तर त्याच्यामध्ये पैसे खाता येणार नाही. मात्र शक्तीपीठ महामार्ग जर बांधला ठेकेदारांना दिला तर त्याच्यामध्ये 1 लाख कोटी रुपयामध्ये 20% 25% पैसे जरी खाल्ले. आता गावंडे तर मला सांगत होती की तर ते पोरे जुना विषय झाला. आता 50% पैसे टोटल वाटल्या जातात किंवा खाल्ल्या जातात. म्हणजे 1 लाख कोटी रुपयामध्ये जर यांना 50,000 कोटी जर खायचे असतील तर त्याला प्रायोरिटी देतील ना. ते शेतकरी रोज मरे, त्याला कोण रडे, मरते चाले मरणे दो.